की म्हटले हे अर्जुना, हे लोक लोभानं तृष्णा वाढवते. तसं म्हटले देव इथं म्हणते, तसं नमस्कारानं माझा संबंध वाढत जातो. जय जय. काय उदाहरण आहे बघ. आणि सहजच म्हटले, दुर्जनाला जरी नमस्कार घातला तरी त्याला कालांतरानं आपण आवडतो. तर मी तर भगवंत आहे, मला घातल्यावर मी तुम्हाला किती आवडणार लक्षात. काय हो, साधी गोष्ट आहे का? बघा ना तुम्ही, एक हृदयात लावून घ्या तुम्ही अंतःकरणात नसती. म्हणून तुला कुणी वेडा, काय येड्यासारखं सारखं नमस्कार घालतंय. एकदा घातला झालं ना, किती छान गोष्ट. अहो या ज्ञानापुढं, या सुखापुढं सगळं नव्हे, सगळं विश्व तोकडा आहे. एवढंच आहे, राळ्या एवढं आहे ते, राळ्या एवढं आहे ते इतक्या या सुखापुढं. मामा ऐकायचंय ना, या सुखापुढं राळ्या एवढं विश्व आहे, राळ्या एवढं. म्हणजे असे मला नमस्कार घालणारे म्हटले, राळ्याचा घास जर तुम्ही तोंडात घातला भाताचा तर किती राळे असते. तसं म्हटले, किती किती ब्रह्मांड खाऊन बसशील तू, इतका मोठा होशील. जय जय. लक्षात येतंय का? ते एवढं विश्व अख्खं त्या राळ्या एवढं होतं त्याला. तर अशी अनंत ब्रह्मांडचं सुख गिळून बसशील म्हटले या सुखापुढं. अगदी नमस्कार करताना इतका श्रद्धेनं करावा, तो आहेस, बस आहेस. त्या लाख हरामखोर मनाने ह्या बुद्धीनं न स्वीकार करू देत, न हे करू देत, पण तो आहेस 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 तू प्रभू, तो आहेस. आणि खरा आधार तुझा काही तूच शकतेस, बस तो आहेस. तुझ्या आधाराशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे. बस तेवढा आधार काढून घेऊ नको, आधाराची श्रद्धा काढून घेऊ नको, आधाराचा विश्वास घेऊ नको, आधाराचा आस्था काढून घेऊ नकोस. तो आहेस हे खरं करून दे, बस तू एवढंच माझं पुष्ट कर. बाकी मला तुला बघायचं नाही, तुला जाणायचं नाही देवा. मला तुला जाणायचं बी नाही आणि तुला बघायचं नाही. तू आहेस एवढं माझ्या आतमध्ये स्थिर कर, बस. आणि तू पहिला, तू बाकी नंतर काय असेल ते, बस एवढी मात्र माझ्याकडे सद्बुद्धी ठेव. पहिला तू, बस. सगळं काय असेल ते पहिलं तुला, सगळं काय असेल ते पहिला तू, आणि सगळं काय असेल ते तुझ्यासाठी, मग बाकी इतर देवा. एवढंच माझ्याकडे करून ठेव, बस. मला इतर भक्तासारखं तुला बघायचं नाही, तुला जाणायचं नाही, मला काही गरज नाही तो. म्हणून तुझ्या चरणी हो, गुरुवारच्या दिवशी केलेली गुरुची भक्ती, हरीची भक्ती लाख गुणा फळ देते असं म्हटलं. म्हणून प्रभू, माझी तुला विनवणी आहे या वैशाखात, की तू एवढंच स्थिर करतो आहेस आणि माझ्या आत बाहेर पाठीची आहे, आणि तुझ्या असण्यानं माझं जगणं आहे. मग श्रद्धेनं जर माझी श्रद्धा जाऊन मला जगवायचं असेल तर त्यापेक्षा कधी बी जाऊ दे, श्रद्धा काढून मला जगायचं नाही, बस. म्हणून मृत्यू लोकात मी तुम्हाला सांगत आलो, मागं एकदा हे वचन बोललो होतो, कुणी बी शहाणा माणूस बिना कापडाचा बाजारात जात नाही, अंगावरच्या वस्त्राचा. जाईल का हो? कुणी शहाणा माणूस आहे बिना वस्त्राचा कुणी बाजारात जाणार नाही. तसं प्रभू, मला बिना श्रद्धेचं या संसारात ठेवू नकोस. जय जय. बस, बिना श्रद्धेचं ठेवू नकोस. मग श्रद्धा निघत असेल तर मला घेऊन त्याच्यापेक्षा एवढाच श्रद्धापूर्वक नमस्कार करायचा. कुणी बी शहाणा माणूस बिना कपड्याचा जात नाही बाहेर, तसं मला बिलकुल या संसारात बिना श्रद्धेचा आण नकोस. तू एवढंच कर, बस. तुझ्या असण्यानं मला रडू येतं, तुझ्या असण्यामुळे मी खरा प्रसन्न नाही, तुझ्या नसण्यानं मग माझं काही येत नाही. म्हणून मला किती देतोयस ते मोजण्यात माझा वेळ घालवू नकोस. मला नाही मिळालं, मला त्याचं काही नाही, बस. मी तुझ्याकडे भुकेला सुद्धा तक्रार करणार नाही, तहानेला बी तक्रार करणार आहे देवा. बाकीच्या गोष्टी तर लांबच. पण तू एवढंच कर की खूप मृत्यू लोकात तुझ्याबद्दलची श्रद्धा, आस्था, भक्ती, विश्वास कमी होत चाललेला आहे. मला त्यात मोजणीत आणू नकोस. तू एवढं करत होतो, बस. पहिला तू, पहिला तू, पहिला तू, सगळं काय तुझ्यासाठी, बस. म्हणून ह्या दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ आणि मनुष्य आणि घटनेमध्ये त्यात माझं पण काय म्हणून मला कधी दाखवत जाऊ नको. चुकून मी तसं जर म्हणलो कधी
तर ते मला खरं वाटून देऊ नको, खरं पसून देऊ नको. बस तुझा ऋणी आहे की नाही? तुझं खूप ऋणी आहे. मला नव्हतं माहित माझं किती पुण्य आहे, पण तरी तू माणूस म्हणून खाली पाठवलंस. हे तुझ्या हातात होतं. एखादं गाढव डुक्कर चिलाट काही बी बनवून पाठवलं असतं, पण तू माणूस म्हणूनच माझं पुण्य बघितलंस आणि त्या प्रकारे मला ती योनी दिली. मी समृद्धी लोक बघायला पाठवलं. पण मी इथं गुंतलो लोकांच्या बरोबर, मूर्खांच्या बरोबर. हे माझं बी आहे आणि आमचं बी आहे, हे आमचंच आहे असं करत बसलो. तेव्हा नाही, मला साधूच्या संगतीनं जसं साधूला वाटतं हे विश्व त्याचं आहे, तो चालवतो, बस तसं मला हे विश्व तुझं आहे आणि तू चालवतोस, एवढं स्थिर कर. हो, माझा पण ह्यातनं काढून घेतो. माझा जर म्हणावं तर फक्त देव माझा आणि मी तुझा झालो. म्हणून माझी जीवनात प्रभू तुझ्याकडे अशी ह्या हलकट मनाच्या द्वारा कुठली तक्रार येऊ नये अशी मी दक्षता घेतोय. पण तरी सुद्धा जसं अर्जुनानं तुझ्या पुढे तक्रार मांडली तशी माझी एकच तक्रार, कधी चुकून जर हे मन असं काही गेलंच प्रभू तर त्याला तू सांभाळून घे. जय जय राम 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 राम. आपण सुद्धा सकाळी पूजा झाल्यानंतर इतक्या खऱ्या भावाने नमस्कार करावा की तिचे प्राण बंद करावेत. काय जोडले. एक दिवस आणखी तुम्हाला प्रसंग सांगतो. एक 4-5 वर्षापूर्वीची घटना असेल महाराज इथं, बरं का. 4-5 वर्ष धरा. तर पूजा झाली, नमस्कार केला आणि 2 पावलं असं माघारी पाठ करून फिरलो की तर तिकडून आवाज यायला. म्हटले बाबा समाधान नाही झालं तुझ्या नमस्कारानं, तुझ्या नमस्कारानं माझं समाधान नाही झालं. तुझं झालं की नाही मला नाही माहित, पण तुझ्या नमस्कारानं माझं समाधान नाही झालं. मला भरून आलं महाराज, मी सत्य सांगतोय भागवतातून. पुन्हा गेलो, पुन्हा उभा राहिलो आणि पुन्हा इतका वाकलो, खाली पाय जोडले आणि पाय जोडल्यानंतर खाली वाकलो, नमस्कार केला आणि एकदम तिकडून असं म्हटले ते खाली पाय दिसतेच का? म्हटले हो, त्या पायाला एकदा नमस्कार कर. आणि गुरूंची तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, शपथ घालून सांगतो की मला त्यावेळेस ते पाय माझे आहेत असं वाटलंच नाही. पायाच्या अंगठ्यानं नमस्कार घातला दोन्ही आणि म्हटले आता माझं समाधान झालं. तर तसाच उभा होतो. तर त्याचं कारण मी विचारलं नाही, काय नाही. म्हणले कारण काय होतं. म्हटले तुझं मगाशी म्हटले नमस्कार करताना पाय जुळलेले नव्हते. काय खपतोय का बघा गुरुना. जय जय. तुझे पाय जुळलेले नव्हते खाली. म्हणजे काय तर म्हटले विवेक आणि वैराग्य जुळलेले असावेत, भक्ती आणि आनंदच्या भगवंतानी भक्ता जुळलेले असावेत. तुझ्या पायात अंतर होतं, मला अंतर नको. समजतोय ना आपल्याला हा दृष्टांत. मला अंतर नको तुझ्यात आणि माझ्यात. म्हणून पादपद्मी ठेवा निरंतर, तुमच्या पायाशी असू दे, मला बाकी काही नाही. का एक तर साधन करताना सिद्धी आली की साधक गेला, प्रसिद्धीचा भाव आला की गेला. मी काल त्यांच्या मुखातून असं ऐकलं, मामा म्हणले एका साधकाला तर म्हटले मी असा वर काढला की ते पुन्हा गायला चांगला लागला, पुन्हा जरा सत्संग चांगला द्यायला लागला. तर मी म्हटलं की त्याला त्याच्या कॅसेट म्हटले थोड्याशा काढून स्टॉलवर ठेवा. तर म्हटले त्याच्यात बी थोडासा अहम आला. हे आम्ही संकेतानं जाणून घ्यायचं नाही का. लेखी बोले बस, हे आम्ही संकेतानं जाणून घ्यायचं. लगेच आपल्यामध्ये ते दोष येऊ नये प्रभू. बस. आणि आला की नाही तर तू काय वाटेल ते करतो, ते दूर करतो. तुला काय माझ्याशी कसा व्यवहार करायचा तसा कर, पण तो माझ्यात राहिला नाही पाहिजे दोष. बस हे तुझं काम आहे आणि मी तुझ्यावर सोपवलंय. बस काय करायचे ते कर, माझं कसं काय करायचे कर. बस जसं माती काही कुंभारचे आहे की नाही. एकदा माती जर कुंभाराच्या पायाखाली आली की म्हटली गाडगं बनव, मडकं बनव, मांडण बनव, नंतर आणखी काय जोडू बनव, तुला काय करायचं ते कर. हो की नाही. तसं प्रभू मी तुझ्याशी शरण आलोय, आता तुला काय करायचं ते कर. परंतु तुझ्यातला माझ्यातला संदेह कधी माझ्याबद्दल तुला तुझ्याबद्दल मला संदेह एवढा येऊ नये, एवढं मात्र बस. तू विलंब न करता असं काम कर. मग काय करतं नाम तर संकल्प विकल्पाचा नाश करतो.
ठीक आहे. सकाळी मी पूजा करत होतो आणि पूजा करता करता गंध लावता लावता सहज असा मनात प्रश्न आला म्हणजे असं म्हणा की गुरुदेवानेच मला विचारला. एक अंतःकरणाच्या प्रवृत्तीतून सांगतोय, कल्पना म्हणून नका याला. तर तिथे गुरुदेवानेच प्रश्न केला असं समजा की समजा मी तुला किंवा भगवंताने तुला मागायला सांगितलं अंतिम काळी काहीतरी माग, आणि अगदी प्रेमानं सांगितलं की काहीतरी माग, तर तू काय मागणार? बरं, मी विचार केला नाही किंवा तर्क केला नाही किंवा फार वेळ लावला नाही, त्यांनी विचारायच्या आत माझी अंतःकरणाची स्थिती गोड झाली होती की म्हणलं मी काय मागणार? म्हटलं मी एकच मागणार, सिद्धपुरुषाची सेवा दे. ते सगळं आलं. काहीच नको, सिद्धपुरुषाची सेवा देऊन कसली दे, बाकी काहीच नको. काय माग, दुसरं काय मागणारच नाही. काय तर माझं हे उत्तर ऐकून, आत्मसंवाद आहेत ना, एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी, माझं हे उत्तर ऐकून त्यांनी आपली प्रसन्नता इतकी व्यक्त केली होती की त्यांची प्रसन्नता बघून आणखी मी अगदी मला गजब आनंद झाला. या गोष्टीवर काय विचार केला का? काहीच नाही. मग पुन्हा पूजा संपली, जपाला बसलो आणि जप करत 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 पुन्हा त्याने दुसरा प्रश्न केला की सगळ्यात गोड स्थिती कुठली? आध्यात्मिक मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात गोड स्थिती कुठली? आनंददायक. सांग, कुठली गोड स्थिती म्हटली? गेलो आतमध्ये, सगळ्यात गोड स्थिती कुठली? तर उत्तर बी भारी असं दिलं तर गुरुजी प्रसन्नता लगेच कळते. उत्तर असं भारी दिलं, आपल्या मनाचा विचार न करता गुरुच्या मनाचा विचार करणे, सगळ्यात गोड स्थिती. घडोघडी पावलो पावली आपल्या मनाचा विचार करायचा नाही, त्यांच्या मनाचा विचार करायचा. त्यांना काय वाटेल, त्यांना काय वाटतं. काय आतनं उत्तर काय आलं? मग कमाल करते. नुसता त्यांच्याच मनाचा विचार करायचा, आपल्या मनाचा नाही. ही सगळ्यात गोड स्थिती. आणि जवळीकता साधण्याचं हे एकमेव गोड साधन. त्यांच्या मनाला काय वाटेल किंवा हे करत असेल तर त्यांच्या मनाला काय वाटतं, संपला. अखंड असा अनुसंधानाचा संवाद आपल्याकडे पुन्हा कानावर येत राहतो. अनुसंधान ह्यासाठी श्रेष्ठ आहे. अनुसंधानातून आपल्याला संपर्क साधता येतो. तिथे फक्त तर्कबुद्धी नको आहे, संशय बुद्धी नको. काय भ्याड भयबुद्धी नको. तर हे अनुसंधान एक निमित्त आहे, पण अनुसंधानाच्या निमित्तानं आपलेपणा वाढलेला असला पाहिजे, तर अनुसंधान ते कार्य करत. नाहीतर चला विहिरीत बुडी मारूया आणि सगळी सांगते हिरे माणिक मोती आहेत, आपण बघून येऊया. नाही, हा सर्व आपलेपणाचा खेळ आहे. पण देहाचं परकेपण जाणवलं पाहिजे. काय नात्यांची आपल्याला तात्पुरतीता जाणवली पाहिजे. सगळं तात्पुरती आहेत ना. आणि हे सगळं जाणून सुद्धा आपल्याला सतत राहता आलं पाहिजे. मग आनंदच आनंद. ठीक आहे. किती भारी संगीत. आणि ही इतकं सहज, इतकं सोपं होतं. जसं आता हे मायापाशी येतोय, राहतोय संगीत. हे कसं वाढवायचं, कसं टिकवायचं, एक धारणा पाहिजे.
नाही का? नाही तर मग मला अनुभव काय, अशी किती येते तर जाते, माझी धारणा हीच राहणार ना. झाडाला पानं किती लागतात आणि किती गळतात, आकाशात तांदळ्या किती येतात आणि किती गळतात, नाही का? अशाने त्याची खंत करायची का? नाही. तर हे आपलेपण आणि परकेपण आहे की नाही, ते साधकाचं वेगळं असतं आणि संसाराचं वेगळं असतं. साधकाचं आपलेपण त्याच्या सिद्धीला नाही, त्याच्या सिद्धावर त्याला पोचवत. पण संसाराचं आपलंपण त्याला पुनर्जन्माला कारण करतो. ठीक आहे, तिथे ममत्व आहे. ठीक आहे, संसाराच्या आपलेपणात ममत्व आहे आणि साधकाच्या आपलेपणामध्ये काय आहे? आत्मतत्व आहे. आपणा सारिके करीत तत्काळ. खरं आहे ना? ते आपलेपण. तर मला भूक लागते तर माझ्या आधी त्याचं बघितलं पाहिजे, मला तहान लागते तर माझ्या आधी त्याचं बघितलं पाहिजे, मला दुःख होतं तर त्याच्या आधी त्याचं बघितलं पाहिजे. काही न करता परोपकार, अशी स्थिती होती. काय तर असं पूजेच्या वेळे, संध्येच्या वेळे आपलेपणानंच करणे. म्हणून माझ्याकडे सांगितलं होतं, साधन प्रेमानं करा, नियमानं करू नका. चला 6 वाजले, संध्येला बसायला पाहिजे, चला सकाळ हे झालंय, आता पूजेला लागलं पाहिजे. उग शंकराच्या पूजा ते विषय उपभोगा निद्रा समाधी, त्यांनी उगच सांगितलं. निद्रा समाधी विश्रांती घ्या, ठीक आहे, पण ती निद्रा माझी, ती मला उठल्यानंतर निद्रा नाही वाटली पाहिजे. मला असं वाटलं मी समाधीत न उठलोय. कधी उठल्यावर माझं बघत का, माझं काय पाय दुखतो तर म्हणतो असं तसं बसतो का? कधी कधी माझी बैठक बघितली ना झोपून उठल्यावर, दुपारचा विश्रांती, ते काय माझं काय दुखतं खुपतंय म्हणून काय? नाही नाही, ती आपली मौज मस्तीची बैठक आहे किंवा अनुसंधानाची बैठक आहे. तर हे छोट्या छोट्या गोष्टी शिकायला गेला तर फार मोठ्या आहेत त्या. ठीक आहे, खूप मोठे अनुभव तुम्हाला पुढे देत जाते. तर काही ना कृपेनं आणि काही ना अभ्यासानं आणि काही ना संघानं त्याचं मिळत जातं. ते आपण आपल्याला साठवलं पाहिजे. ही स्थिती आपल्याकडे अखंड कशी राहील याच विचार. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, आता छोट्या मोठ्या सत्संगातून काय होतं तर भरतरी म्हणतो जडत्व जातं. काय जातं ते कसं जातं ते आता पुन्हा एकदा तुम्ही मला आठवण करून द्या, मी पुढच्या वेळेस सांगतो. एक अर्ध्या पाऊण तासाचा सत्संग या करू, अर्धा तास तरी बोलून झालं आपल्या स्थितीत, ऐकून झालं आपल्या स्थितीत, काय करून झालं आपल्या स्थितीत, फिरून लगेच आपल्या स्थितीत आला पाहिजे. काय संगतीने एवढं सिद्धीला गेलं, अभ्यासाने एवढं सिद्धीला गेलं, योगाने एवढं सिद्धीला गेलं, तर भरपूर जिथे या गोष्टीमध्ये फक्त आपलेपणा पाहिजे. बस जो देहाशी आपलेपणा ठेवतोय तितकाच इकडे गोडी वाढली की देहाशी परकेपणा होत जातो. करावं लागत नाही, परकेपणा होत जातो. जसं एखाद्या माणसाला वर्षभर आजार झाला, 2 वर्ष झाला, 3 वर्ष झाला, 4, 5, 10 वर्ष झाला, शेवटी त्याला सवय पडते, तिकडे ते दुर्लक्ष करतो. काय जेवढी काळजी तो सुरुवातीच्या आजारपणात घेत होता पुन्हा ती घेत, तसं देहाकडे दुर्लक्ष होतं आपोआप आणि परमार्थाकडे आपलेपणा वाढतो. बस. आणि मग जसं आपण मोठं झालो, काय कधी कळतं? गाडी मिशी आलो का? नाही, प्रत्येक गोष्टीत आपल्याला लाज वाटू लागली की आपल्याला मोठेपण आपलं कळतं. खाणे पिणे वावरणे, संडास बाथरूम करणे, यात आपल्याला प्रत्येक गोष्टी लाजेशी संबंध आला की आपल्याला मोठेपण कळतं. तसं साधन करता 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 करता
साधन गळून पडतं आणि आपलेपणानं आपलं मोठेपण आपल्याला कळू लागतं. आपलेपणानं. तर हा संकेत कुणाकडून असतो? तर हा संकेत सद्गुरूकडून असतो.